मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात एक अपडेट समोर येते। अमेडिया कंपनीचे दिग्विजय पाटील यांची आज चौकशी होण्याची शक्यता आहे। याआधी एक वेळा पाटील यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात आर्थिक गुन्हे शाखेकडे जबाब नोंदवला होता। त्यानंतर आता अमेडिया कंपनीचे दिग्विजय पाटील यांची आज चौकशी होण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जोडले गेलेत। अमोल, अमेडिया कंपनीचे दिग्विजय पाटील यांची आज पुन्हा एकदा चौकशी होणार आहे। काय अपडेट आहे? यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येते का? खरं तर मुंडव्यातल्या जमीन प्रकरणामध्ये अमेडिया कंपनीचे दिग्विजय पाटील यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे। याआधी या प्रकरणात शीतल तेजवानी हिला अटक करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता दिग्विजय पाटील यांच्यावर कारवाई काय होणार याची चर्चा सगळीकडे आहे। मध्यंतरी 2 डिसेंबरला त्यांचा जबाब नोंदवण्यात आलेला होता। त्यानंतर जय पवार यांचं जे लग्न परदेशामध्ये होतं त्यावेळेस दिग्विजय पाटील हे तिकडे जाणार होते आणि त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे वेळ मागितलेला होता आणि 8 ते 10 डिसेंबर दरम्यान मी पुन्हा चौकशीसाठी हजर होईल असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्यानुसार आज खरंच दिग्विजय पाटील हे आर्थिक गुन्हे शाखेसमोर चौकशीसाठी जातात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण या प्रकरणाची व्याप्ती आता वाढत चाललेली आहे आणि शीतल तेजवानी हिला अटक केल्यानंतर पुढच्या सगळ्या घडामोडी आहेत त्या वेगानं होताना पाहायला मिळतात। कालही तारू या जे मुद्रांक शुल्क विभागाचे अधिकारी आहेत यांना सुद्धा पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्यामुळे आज खरंच दिग्विजय पाटील हे पोलिसांच्या चौकशीला सामोरे जातात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। तसं धन्यवाद अमोल, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।